नमस्कार. मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2024 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 1 ते 3 डिसेंबर रोजी कृषी जागरणतर्फे शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर इथे आपल्याकडे देशभरातून खूप शेतकरी आलेले आहेत. तर महाराष्ट्रातून आपल्याकडे मिलेनियर फार्मर आहेत. तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात. सर, थोडक्यात तुमचा परिचय द्या. माझं नाव श्याम आप्पासाहेब येळवंडे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे, महाराष्ट्र. माझं गाव सोनई आहे आणि मी एक अद्रक शेतकरी उत्पादक आहे. तर सर, तुम्ही किती वर्षांपासून शेती करता? मी एक 15 वर्षापासून शेती करतो. आणि अद्रकचं तुम्ही पीक घेता, तर हे साधारणतः पीक नेमकं तुम्ही कसं घेता? त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी येतात? अद्रकचं पीक आम्ही जूनमध्ये लागवड करतो. सरासरी 9 महिन्याचं पीक असतं आणि अद्रक पिकामध्ये कंद कुजणे ही एक मोठी समस्या आहे. कंद कुजणे, करपा वगैरे असे बऱ्याच समस्या आहे. आणि आम्ही प्रफुल्ल घाडगे सराच्या मार्गदर्शनाखाली बायोमीचे प्रोडक्ट वगैरे वापरतो. असं तर म्हणजे यावरती म्हणजे तुम्ही काही अद्रकीवर काही प्रक्रिया वगैरे करतात का? म्हणजे काही नवीन नवीन प्रयोग तुम्ही तुमच्या शेतीमध्ये करतायत का सध्या? आत्ता सध्या आम्ही प्रक्रिया वगैरे नाही करत, पण आम्ही जे अद्रक काढतो ते मागच्या वर्षी आमचं रेसिड्यू फ्री निघलं पूर्ण. आणि आम्ही जे हे वापरतो ते पूर्ण जैविक वापरतो. त्याचा आम्हाला असा फायदा झाला की आमचं उत्पन्न वाढलं, खर्च कमी झाला आणि म्हणजे जे आपण म्हणतो ना ग्राहक, त्यांनासुद्धा एकदम म्हणजे रेसिड्यू फ्री माल मिळाला खाण्यासाठी. आणि आमचे जे मार्गदर्शक आहे डॉक्टर प्रफुल्ल घाडगे सर, त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळं हे शक्य झालं, आम्हाला इथपर्यंत शक्य झालं. सर, तर आणि तुम्हाला KVK कडून वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळत राहते का? नाही, तसं असं एवढं काय असं हे नाही आहे. म्हणजे मिळतं थोडंफार प्रमाणात असं, पण असं एवढं काय हे नाही मिळत. आता शेतकऱ्यांसाठी लाल कार्पेट टाकलेलं आहे आपण, शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा होतोय, तर याबद्दल तुम्हाला कसं वाटते? मी म्हणतो हे खास धन्यवाद देतो मी कृषी जागरण यांचा की शेतकऱ्यासाठी एवढं मोठं हे स्टेज दिलं, रेड कार्पेट दिलं. नाही तर याच्या मागं शेतकरी हा फक्त शेतीच करत राहत होता. आणि याच्यामुळं काय झालं, नवीन नवीन माहिती मिळती आणि जो शेतकरी चांगलं काम करतो त्याचा निश्चित सन्मान केला जातो. त्याच्यामुळं त्यालासुद्धा एक पुढं हे होतं की बा आणखीन काहीतरी करू आपण, अशा आशेने तो करतो. आणि सर, इथे देशभरातून शेतकरी आलेले, तर तुम्हाला त्यांच्यासोबत संवाद साधून वगैरे कसं वाटतंय? संवाद साधून आणि आम्हाला त्याचा असा एक फायदा भेटला की आम्ही अद्रक शेतकरी, आम्हाला बरेचसे शेतकरी भेटले, काही हे पण भेटले की आम्ही एक्सपोर्टर, की आम्ही तुमचा रेसिड्यू फ्री माल घेऊ, हे पण भेटले आम्हाला. त्याचा आम्हाला निश्चितच फायदा झाला. आणि सर, तुम्ही आता जे शेतकरी आपल्याला बघतायत त्या शेतकऱ्यांना काय सांगाल? युवा शेतकऱ्यांना काय सांगाल? युवा शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की इतक्या दिवस समजा शेती तोट्यात आहे असं म्हणून चालणार नाही. नवीन नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारावं लागणार आहे. आणि जे आपले हे म्हणजे कष्टाचं जे हे त्याचं निश्चितच सोनं होईल. फक्त तुम्ही थोडं विज्ञानाची कास धरा, एवढं सांगणं आहे माझं. सरांच्या म्हणण्याप्रमाणे सरांनी सांगितलं आहे आपल्याला की युवा शेतकऱ्यांनी फक्त हा विचार करायचा नाही की शेतीत आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की विज्ञानाची कास धरा, टेक्नॉलॉजीचा वापर करा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिका, त्यातून आपल्याला नक्कीच फायदा होईल. अशा शेतीविषयक माहितीसाठी बघत राहा कृषी जागरण मराठी. धन्यवाद.